मित्रांनो, दापोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दापोली हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. ब्रिटिश काळापासून दापोली कॅम्प म्हणूनही दापोली या ठिकाणाला ओळखले जाते. निसर्गाचे वरदान लाभलेले दापोली हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. दापोली मुंबईपासून 215 किलोमीटर आणि पुण्याहून 190 किलोमीटरवर स्थित आहे. इथे असणारे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे, मासोळी बाजार, ऐतिहासिक स्थळं, ऐतिहासिक गड किल्ले, सुंदर मंदिरे, स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी आणि अनेक असे महापुरुषांचे जन्मगाव आहे. तसेच नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणाऱ्या सुंदर वातावरणामुळे दापोलीला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. येथे पोहोचण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन खेड आहे. खेडपासून दापोली हे अंतर 30 किलोमीटर आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट पौरस आंबेकर तुमचं स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील 30 पर्यटन स्थळे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे पण लोक दापोलीला येण्याचा प्लॅन करत असतील त्यांना या ठिकाणांची माहिती मिळेल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दापोलीमधील घर. मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दापोलीमधील काळकाई कोंड येथे स्थित असलेल्या घरापासून करतोय. दापोली ST स्टँडपासून हे घर जेमतेम अर्धा किलोमीटरवर आहे. बाबासाहेब यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांनी मध्य प्रदेशातील महू या गावातून रिटायर्ड झाल्यावर आपल्या मूळ गावी यायचे ठरवले. मंडणगडमधील आमडवे हे त्यांचं मूळ गाव, पण मूळ गाव जवळ न करता त्यांनी दापोलीत या ठिकाणी जागा विकत घेऊन 15 बाय 20 फुटाचं छोटंसं घर बांधलं. 1893 ते 1895 या 2 वर्षांच्या कालावधीत सुभेदार रामजी सकपाळ आपल्या सहकुटुंबासोबत येथे राहिले. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर फक्त 3 वर्षांचे होते. आता या घराची डागडुजी करून या घरास स्मारक बनवण्यात आले आहे, तर तुम्ही या घरास नक्की भेट द्या. काळकाई देवी मंदिर. दापोली शहराची गावदेवी काळकाई देवी आहे. शहरातील काळकाई कोंड या ठिकाणी गावदेवीचे मंदिर आहे. मंदिरात काळकाईची काळ्या पाषाणातील नयनरम्य अशी मूर्ती आहे. देवीच्या 4 हातांपैकी फक्त एका हाती तलवार आहे. इतर हात निशस्त्र रिकामे आहेत. मंदिराला भोवताली विस्तीर्ण अशी जागा लाभलेली आहे. शिमगा व नवरात्रीस देवळात खूप मोठा उत्सव असतो. पंचमुखी मारुती मंदिर. दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री स्वयंभू पंचमुखी मारुती मंदिर. मुख्य बाजारपेठेत स्थित असलेले हे मंदिर साधं जुन्या थाटणीचं अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिराला मोठे प्रांगण, रुंद चौकोनी सभामंडप आणि मूर्तीचा गाभारा आहे. हनुमान जयंतीचा देवळात खूप मोठा सोहळा असतो. त्यावेळी मंदिरात कीर्तनमाला, भजन सप्ताह आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोकण कृषी विद्यापीठ दापोली. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे कोकण विभागातील कृषी विकासासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. 1972 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक नवे प्रयोग केले जातात. विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि प्रसार कार्य कोकण विभागातील शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राला सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. मातारामाई स्मारक वणंद. दापोली शहरापासून केवळ 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वणंद गावात माता रमाबाईंचे पूज्य स्मारक आहे. 7 फेब्रुवारी 1897 साली याच गावी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे बाबासाहेबांशी लग्न झाले. माता रमाई यांनी बाबासाहेबांच्या शिक्षण व सामाजिक कार्यात मोलाची साथ दिली. माता रमाबाई यांच्या मृत्यूनंतर वणंद ग्रामस्थांनी आणि बाबासाहेबांच्या सुनबाई मीराताई आंबेडकरांनी त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले. इथे रमाबाईंच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात वंदनासाठी येतात. केशवराज मंदिर आसूद. दापोली तालुक्यातील आसूद गावातील श्री केशवराज मंदिर हे फार पुरातन म्हणजे सुमारे 1000 वर्षांपूर्वीचे पांडवकालीन मंदिर आहे असे सांगितले जाते. हे मंदिर भगवान विष्णूचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे. दापोलीपासून आसूद गाव हे 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मंदिराकडे जाताना येथे स्वर्गातील सौंदर्याची जाणीव होते. असं म्हटलं जातं की 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले. श्री केशवराजांचीच म्हणजेच विष्णुदेवांची मूर्ती ही काळ्या पाषाणाची 3.5 फुटाची आहे. मंदिरासमोरच गोमुखातून वाहणारे पाणी सतत 12ही महिने वाहत असते. व्याघ्रेश्वर मंदिर आसूद. आसूद गावातील जोशी बागेजवळच व्याघ्रेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. सुमारे 800 वर्षापूर्वीचे हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. शिवाय हे अनेकांचे कुलदैवत आहे. सभागृहाला लागूनच असलेल्या सभामंडपात पाषाण नंदीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूस कोरीव कामाचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. प्रवेश भागाजवळ दीपमाळा असून ग्रामदेवत झोलाई देवीचे मंदिर आहे. मुरुड समुद्रकिनारा.
मुरुड गाव हे दापोली तालुक्यातील पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. येथे असणारा समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि फॅमिलीसाठी उत्तम किनारा आहे. बीचवर अनेक वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायला मिळतात. डिसेंबर ते मे बीचला भेट देण्यास उत्तम काळ आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या उंच उंच नारळी पोफळींच्या तसेच सुरूच्या झाडातून किनाऱ्याकडे जाण्याची वाट आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे स्मारक. थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचे मुरुड गाव आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतातील महान समाजसुधारक होते. स्त्रिया आणि विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कर्वे यांचा जन्म 1858 मध्ये झाला असून ते एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील होते. स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी विधवा आणि महिलांचे जीवनमान सुधारण्याचे काम सुरू केले. त्यांनी विशेषतः शाळा, महाविद्यालये उभारली. हर्णै बंदर. हर्णै बंदर हे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असे बंदर आहे. मासेमारी हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. सकाळी समुद्रात गेलेल्या मोठमोठ्या बोटी मासे पकडून येतात. हर्णै बंदर हे महाराष्ट्रातील ताज्या माशांसाठी प्रमुख बंदरांपैकी एक आहे. येथून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मासे निर्यात केले जातात. सकाळच्या वेळेस येथे माशांचा मोठा लिलाव असतो, त्यामुळे येथे पर्यटक आवर्जून भेट देतात. सुवर्णदुर्ग किल्ला हर्णै. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्ग बांधले. त्या जलदुर्गांपैकी एक जलदुर्ग म्हणजे हर्णैचा सुवर्णदुर्ग किल्ला. 1660 साली शिवरायांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी कान्होजी आंग्रे यांना नेमले. सुवर्णदुर्गाची तटबंदी अजूनही भक्कम असून दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक चोर दरवाजा आजही चांगल्या स्थितीत असलेला दिसतो. किल्ल्यावर भेट देण्यासाठी हर्णै बंदरावरून बोटीने जावे लागते. कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ला. हर्णै किनाऱ्याला लागूनच 3 किल्ले आहेत. हे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणार्थ बांधलेले 3 उपकिल्ले आहेत. कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवागड हे 2 एकर परिसरात पसरलेले आहेत. या 4ही किल्ल्यांमुळे हर्णै गावाला आणि बंदराला एक ऐतिहासिक व मानाचं स्थान प्राप्त झालं आहे. हर्णै आंजर्ला बायपास रोड, सनसेट पॉईंट. हर्णैवरून बायपास रोडने आंजर्ला या गावात जात असताना बायपास सनसेट व्ह्यू पॉईंट लागतो. तेथून खाली डोकावल्यावर हर्णै पाचपंढरी गावाचा अतिशय सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. त्याचबरोबर सुवर्णदुर्ग किल्ला, हर्णै बंदर, अंजर्ले समुद्रकिनारा नजरेस पडतो आणि संध्याकाळच्या वेळेस नयनरम्य असा सनसेट पाहायला मिळतो. पालगडमधील साने गुरुजींचं घर. दापोलीपासून साधारण 20 किलोमीटरच्या अंतरावर पालगड गावामध्ये परमपूज्य साने गुरुजींचं जन्मगाव आहे. येथे साने गुरुजींच्या जुन्या आठवणी आपल्याला पाहायला मिळतात. गावातच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. ती शाळासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. साने गुरुजींच्या पारंपरिक कोकणी पद्धतीच्या स्मारकात गुरुजींच्या जीवनातील अनेक प्रसंग छायाचित्र रूपात प्रदर्शित करण्यात आले आहेत. साने गुरुजींमुळे या छोट्याशा गावाला इतिहासात महत्त्व प्राप्त झाले आहे. पालगड किल्ला आणि रामगड किल्ला. दापोली खेड तालुक्याच्या सीमारेषेवर सह्याद्रीच्या कुशीत समुद्र सपाटीपासून साधारण 1200 ते 1500 मीटर उंचावर असलेला पालगड हा छोटेखानी किल्ला आहे. पुरंदरच्या तहात औरंगजेबाला 23 किल्ले दिल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात उरलेल्या किल्ल्यांमध्ये पालगड किल्ल्याचा समावेश होता. त्यामुळे त्या काळात या किल्ल्याला फार महत्त्व होते. रामगड. 2 वर्षापूर्वी दुर्ग अभ्यासकांकडून अपरिचित रामगड हा किल्ला नव्याने सापडला. हा किल्ला पालगड किल्ल्याचा जोड किल्ला आहे. या किल्ल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही, पण पर्यटक आणि इतिहासप्रेमींनी अधिकाधिक रामगड किल्ल्यास भेट द्यावी, जेणेकरून दुर्ग अभ्यासकांकडून किल्ल्याच्या माहितीचे शोध सुरू राहतील. अंजर्ले समुद्रकिनारा. अंजर्ले समुद्र दापोलीपासून जवळपास 23 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा किनारा त्याच्या स्वच्छ पांढऱ्या वाळूमुळे तसेच नारळाच्या बागा, येथे असलेली स्वच्छता आणि नैसर्गिक वातावरणामुळे पर्यटकांचे आकर्षण ठिकाण बनला आहे. किनाऱ्यावर स्वच्छ वाळूचा पसारा आहे, जो सूर्यप्रकाशात चमकत राहतो. येथील समुद्र शांत असून पाण्याचा निळसर रंग अधिकच मोहक वाटतो. कड्यावरचं गणपती मंदिर अंजर्ले. दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहास प्रसिद्ध सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ अंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोलीपासून 23 किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे निसर्गरम्य गाव आहे. याच अंजर्ले गावात सुप्रसिद्ध कड्यावरचं गणपतीचे स्थान आहे. मंदिराची स्थापना 600 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन 1430च्या सुमारास झाली असल्याचे सांगितले जाते. अंजर्ले गावातील हे श्री गणेशाचे जागृत देवस्थान आहे. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती 3.5-4 फुटाची असून मूर्तीच्या बाजूलाच रिद्धिसिद्धी मूर्ती आहे. अंजर्ले लाईट हाऊस. अंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून फक्त 600 मीटरच्या अंतरावर ताडाचा कोंड या जागी नवीन बांधणीत लाईट हाऊस उभारलं आहे. हे लाईट हाऊस पर्यटकांसाठी संध्याकाळी 4 ते 5:30 ह्या वेळेत उघडं असतं. पायऱ्या चढून लाईट हाऊसच्या टॉप जागी जाता येतं.
येथून आपल्याला दूरपर्यंतचा परिसर नयनरम्य असा सूर्यास्त पाहावयास मिळतो. हे लाईट हाऊस पर्यटकांचं आकर्षण ठरलं आहे. चंडिका देवी मंदिर दाभोळ. दापोलीपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर श्री चंडिका देवीचे जागृत देवस्थान आहे. दाभोळच्या खाडीपासून जवळपास अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दीपमाला आहे. डोंगरातील पाषाणात कोरीव काम करून देवीची मूर्ती आणि गाभारा उभारण्यात आला आहे. नंदादीपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मूर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादीपाने प्रकाशित गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. गाभाऱ्यात विजेचा वापर केला जात नाही. मंदिरा शेजारी असलेल्या आणखीन एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. लोकमान्य टिळकांचे स्मारक चिखलगाव. चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव आहे. दापोलीपासून हे अंतर साधारणतः 18 किलोमीटरवर आहे. टिळकांच्या वाड्याचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणामुळे खूपच प्रसिद्ध आहे. दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठा शैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. या प्रकल्पाला अभ्यासू पर्यटक आवर्जून भेट देतात. पन्हाळेकाजी लेणी. पन्हाळेकाजी लेणी दापोलीपासून सुमारे 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि येथे 29 प्राचीन लेण्या आहेत. या लेण्या मुख्यतः बौद्ध आणि हिंदू धर्माशी संबंधित आहेत. त्याची रचना खडकांमध्ये कोरलेली आहे. विभिन्न कालखंडातील शिल्पकला आणि वास्तुकला पाहायला मिळतात. काही लेण्यांमध्ये भगवान बुद्धांच्या प्रतिमा आहेत, तर काहींमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती आहेत. पन्हाळेकाजी लेणी त्यांच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे पर्यटक आणि इतिहासप्रेमी येथे आकर्षित होतात. या लेण्यांचे अद्वितीय सौंदर्य आणि शांतता मन मोहून टाकणारे आहे. गरम पाण्याचे कुंड उन्हवरे. कोकणात अनेक ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. या गरम पाण्याच्या कुंडाजवळ भाविक पर्यटक कायमच गर्दी करतात. दापोली तालुक्यातील उन्हवरे या गावी गरम पाण्याचे कुंड आहे. दापोली शहरापासून उन्हवरे गाव 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या कुंडात वर्षाचे 12ही महिने गरम पाणी असते, कारण येथील गरम पाण्याचे झरे कधीही आटत नाहीत. उन्हाळा असो वा पावसाळा, येथील पाण्याची पातळी कायम एकसमान असते आणि पाण्याच्या तापमानातही अजिबात फरक पडत नाही. बुरोंडी तामसतीर्थ समुद्रकिनारा. दापोलीतील हा एक खडकाळ आणि लाल रंगाच्या रेतीचा समुद्रकिनारा आहे, जो सर्व वाळूंच्या किनाऱ्यापेक्षा वेगळा दिसतो. दापोलीपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. समुद्राच्या काठावर प्रचंड प्रमाणात असलेली लाल रंगाची खडकाळ रेती सूर्यप्रकाशामुळे रिफ्लेक्ट होऊन समुद्रकिनारा तांबूस रंगाचा दिसायला लागतो. एक विलक्षण आणि कमी गर्दी असल्यामुळे परिसर आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. परशुराम भूमी बुरोंडी. भगवान परशुरामाने क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली ही भूमी म्हणजेच कोकण भूमी. त्याची आठवण म्हणून श्री अनिल गोविंद गाणू आणि त्यांच्या पत्नी यांनी या स्मारकाची निर्मिती केली आहे. स्मारकात 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची परशुरामांची भव्य मूर्ती उभी आहे. ही मूर्ती ताम्रवर्णीय असून फायबर ग्लासमध्ये बनवली आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून तामसतीर्थ समुद्रकिनारा येथून दिसून येतो. लाडघर समुद्रकिनारा. दापोली शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर लाडघरचा समुद्र आहे. सुंदर, स्वच्छ आणि कमी गर्दी असलेला समुद्रकिनारा म्हणून लाडघरला ओळखलं जातं. इथे कातळ खडक तसेच नारळीच्या बागा आणि सुरूची बने मोठ्या प्रमाणात किनाऱ्यालगत दिसून येतात. समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्ताचे अद्भुत दृश्य पाहायला मिळते. दत्त मंदिर लाडघर. दापोलीमधील लाडघरचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकाठी येणारा प्रत्येक पर्यटक या छोट्या कड्यावर असलेल्या दत्त मंदिराला नक्की भेट देतो, ज्याचे स्थापत्य साधे कोकणी नमुना जपणारे आहे. या मंदिराची स्थापना 1880 ते 1890 दरम्यान झाली आहे. ग्रामस्थ पांडुरंग संभाजी मोरे यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यांनी औदुंबराच्या बुंद्याशी दत्तपादुका शोधून त्या स्थापन केल्या. पुढे मंदिराची निर्मिती झाली. कर्दे समुद्रकिनारा. कर्दे समुद्रकिनारा हा दापोलीतील एक शांत आणि सुंदर किनारा आहे. हा किनारा मानवी हस्तक्षेपांपासून अजूनही दूर आहे, ज्यामुळे पर्यटकांना शांत आणि निवांत अनुभव मिळतो. दापोली शहरापासून हा किनारा जवळपास 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे. किनाऱ्याजवळ हिरवीगार झाडी, डोंगर आणि निळा समुद्र आहे. सकाळच्या वेळेस डॉल्फिन राईडला गेल्यावर डॉल्फिन्सचं देखील दर्शन होतं. कर्दे गावाला देशातील 30 राज्यांतील 991 गावांमध्ये सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्याचे पर्यटन महत्त्व वाढले आहे. कोळथडे समुद्रकिनारा. दापोलीपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर कोळथडे समुद्र आहे. कोळेश्वराचे देवालय आणि पंचनदीच्या मुखाच्या उत्तरेला असणारा छोटासा सागर तीर आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. केळशी समुद्रकिनारा. दापोलीपासून 35 किलोमीटर अंतरावर केळशी किनारा आहे.
हा किनारा विस्तीर्ण असून सुमारे 2 किलोमीटर लांबीचा हा सुंदर समुद्र किनारा हिरवळ आणि निसर्ग संपन्न आहे. शांत निवांत असणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळ कमीच असल्याने पर्यटकांना मनमोहक आनंद लुटता येतो. येथे सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे. महालक्ष्मी मंदिर केळशी. केळशी गावच्या दक्षिण टोकाला उटंबर डोंगरांच्या पायथ्याशी पेशवे काळातील महालक्ष्मी मंदिर आहे. आत एक पुष्करणी तलाव देखील आहे. मंदिराला 2 घुमट आहेत. एक देवी महालक्ष्मीचे मंदिर आहे जेथे देवीची मूर्ती स्वयंभू आहे. दुसरे प्रार्थनेचे ठिकाण आहे. मंदिराचे बांधकाम हे पेशवे काळातील आहे. हे मंदिर केळशी गावापासून जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मित्रांनो, हे होते आपल्या दापोली तालुक्यातील 30 अशी पर्यटन स्थळे जिथे तुम्हाला भेट द्यायला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.